नमस्कार स्वामी भक्तांनो, सर्वात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। तुमच्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या लवकरात लवकर पूर्ण होत अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करते। तर आज आपण गुरुचरित्र ग्रंथातील अध्याय 5वा पाहणार आहोत। गुरुचरित्र ग्रंथ अध्याय 5वा, श्रीपाद श्री वल्लभांची जन्मकथा। श्री गणेशाय नमः। सिद्ध म्हणाले, नामधारक, कलियुगात लोक धर्मभ्रष्ट झाले, कर्मभ्रष्ट झाले, तेव्हा श्री गुरु दत्तात्रेयांनी लोककल्याणार्थ अवतार घेतले। पिठापूर इथे आपळराज नावाचे आपस्तंभ शाखेचे एक ब्राह्मण राहत असत। त्यांच्या पत्नी सुमती धर्मशील व पतिव्रता होत्या। त्या विष्णुदत्तांची भावभक्तीने आराधना करायच्या। एकदा अमावस्येस आपळराजांच्या घरी पितृश्राद्ध होते। श्राद्धासाठी निमंत्रित ब्राह्मणांचे भोजन व्हायचे होते। तेव्हा दत्तात्रेय महाप्रभू अतिथी रूपाने त्यांच्या घरी आले। सुमतींनी ब्राह्मण भोजनापूर्वीच त्यांना भिक्षा घातली। ही त्यांची सेवा तत्परता पाहून दत्तात्रेयांनी त्यांना 3 मुखे व 6 हात या मूळ दत्तस्वरूपात दर्शन दिले आणि इच्छित वर मागण्यास सांगितले। तेव्हा सुमतींनी त्यांची स्तुती केली व म्हणाल्या, गुरुदेव, तुम्ही मला अतिथी रूपात माते अशी हाक मारलीत, हे वचन खरे हो। मला अनेक अपत्ये झाली, पण ती जन्मताच गेली। जे 2 पुत्र जगले त्यात एक आंधळा आहे तर दुसरा पांगळा, असे पुत्र असून नसल्यासारखेच आहे। माझा पुत्र तुमच्यासारखा महाज्ञानी, जगतवंद्य, देवांसारखा आणि परम पुरुषार्थी असावा, अशी माझी इच्छा आहे। ती तुम्ही पूर्ण करा। दत्तात्रेय म्हणाले, मातोश्री, तुम्हाला अपेक्षित असाच पुत्र होईल। तो महातपस्वी असेल, तो तुमच्या कुलाचा उद्धार करेल, त्याची मोठी कीर्ती होईल। मात्र तुम्हाला त्याच्या कलाने घ्यावे लागेल। त्याचा शब्द मोडलात तर तो तुमच्याबरोबर राहणार नाही। सुमतींना वरदान देऊन दत्तात्रेय अदृश्य झाले। हे वृत्त त्यांनी पतींना सांगितले। तेव्हा त्यांनाही खूप आश्चर्य वाटले। ते सुमतींना म्हणाले, दत्तात्रेयांनी तुम्हाला माते अशी हाक मारली, त्या अर्थी ते पुत्ररूपाने तुमच्या पोटी जन्म घेतील। आपले भाग्य आज फळास आले। त्यावेळी दोघांचाही आनंद गगनात मावत नव्हता, पण सुमतींच्या मनात थोडी रुखरुख होती। त्या पतींना म्हणाल्या, नाथ, आज मी श्राद्धाचे ब्राह्मण जेवण्यापूर्वीच भिक्षा घातली, यात माझे काही चुकले का? आपळराज म्हणाले, अहो, तुम्ही योग्य तेच केलेत। आज साक्षात दत्तप्रभूंनी आपल्या घरी भिक्षा मागितली, त्यांनी तुम्हाला दर्शन दिले, वरदान दिले, त्यामुळे आज आपले सर्व पितृगण कृतार्थ झाले आहेत। आता ते स्वर्गलोकी जातील। त्यानंतर काही काळाने सुमती गर्भवती झाल्या। त्यांनी 1 तेजस्वी पुत्रांना जन्म दिला। ब्राह्मणांनी त्यांचे जातक वर्तवले। ते म्हणाले, हे पुत्र तपस्वी होतील, विश्वाला मार्गदर्शन करतील, त्यांची जगद्गुरू म्हणून कीर्ती होईल। ते ऐकून आपळराज व सुमतींना धन्य वाटले। त्यांनी पुत्रांचे श्रीपाद असे नाव ठेवले। श्रीपाद 7 वर्षांचे झाल्यावर पिताजींनी त्यांची मुंज केली। मौजी बंधन होताच ते 4ही वेद धडाधड म्हणू लागले। त्यांनी मीमांसा, न्याय, तर्क आदी दर्शनशास्त्रेही तत्काळ प्रकट केली। लोक त्यांना अवतारी महात्मा म्हणू लागले। त्यांनी लोकांसाठी आचार, विचार, कर्म, प्रायश्चित्ते, वेदांचा अर्थ, वेदांतांचे रहस्य अशा अनेक विषयांचे ज्ञान प्रकट केले। श्रीपाद 16 वर्षांचे झाले तेव्हा त्यांच्या मातापित्यांनी त्यांना विवाहाबद्दल विचारले असता ते म्हणाले, मी तपस्वी ब्रह्मचारी आहे, योगरूपी श्री हीच माझी पत्नी, म्हणून मी श्रीपाद वल्लभ आहे। लवकरच मी उत्तरेकडे जाणार आहे। ते ऐकून आपळराज व सुमतींना वाईट वाटले, पण दत्तात्रेयांचे वचन आठवून त्यांनी विरोध केला नाही। ती दोघे म्हणाली, बाळ, तुम्ही आमची म्हातारपणाची काठी आहात। तुम्हीच निघून गेलात तर आम्ही कोणाकडे आशेने पाहायचे? तुम्ही आमचे दैन्य दूर कराल अशी आमची अपेक्षा होती। आता आम्ही काय करायचे? तेव्हा श्रीपादांनी त्यांचे सांत्वन केले व म्हणाले, आई, बाबा, एवढेच ना, मी आत्ताच तुमचे दुःख घालवतो। मग त्यांनी आपल्या दोन्ही भावांवर अमृतमय कृपादृष्टी टाकली। तर काय आश्चर्य, ते दोघेही अव्यंग, सुंदर व सदृढ झाले। त्यांनी कृतज्ञतेने श्रीपादांचे पाय धरले। तेव्हा ते म्हणाले, तुम्ही मातापित्यांची सेवा केलीत
तर इहलोकी पुत्रपौत्रादिकांचे सौख्य भोगून शेवटी मुक्त व्हाल. ते सर्व पाहून अपरराज व सुमतींना आनंदाश्रू अनावर झाले. श्रीपादांनी त्यांनाही आश्वासन दिले, हे तुमचे दोन्ही पुत्र शतायुषी होतील. त्यांच्या घरी लक्ष्मी अखंड नांदेल. त्यांची मोठी कीर्ती होईल. यांचे वंशज वेदशास्त्र संपन्न, सदाचारी व प्रतिष्ठा प्राप्त होतील. आता साधूजनांना दीक्षा देण्यासाठी मला उत्तरेकडे जायचे आहे, तरी अनुज्ञा असावी. त्यावेळी त्या दोघांच्या डोळ्यात अश्रू तरंगत होते. त्यांना वंदन करून श्रीपाद क्षणार्धात अदृश्य झाले. ते गुप्तरूपाने काशीला आले. तिथून बदिकाश्रमास गेले. तिथे नारायणांची भेट घेतली. त्यांना मी कार्यासाठी मनुष्यरूपाने अवतार घेतला आहे असे सांगितले. तीर्थयात्रा करत ते गोकर्ण क्षेत्री आले. अध्याय 5 समाप्त. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.